नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी। ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते आणि खायला पण खूप छान लागते। इथे 2 वाटी हरभऱ्याची भाजी घेतली, उन्हामध्ये वाळवून घ्यायचं। एक टिप्स सांगते इथे कलर टिकून राहण्यासाठी। वाळवताना पातळ कपड्यावरती पसरवून घ्यायचं, कपडा बांधून ठेवायचा, त्यामुळे भाजी हिरवीगार राहते, त्याचा कलर पिवळा पडत नाही। तर अशा पद्धतीत वाळवून घ्यायचं आणि नंतर त्यातल्या थोड्याशा काड्या असतात ते पण काढून घ्यायच्या। तर ही भाजी बनवायची कशी ते सांगते। यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं। काही जण यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण घालतात। आता छान असं मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स झाले। आता हे साईडला ठेवून देऊ। आता आपण या भाजीला लागणारे वाटण बनवून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 5-6 हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची वापरू शकता। इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झाले, मोहरी, जिरं छान फुलल्यानंतर आपण बनवून घेतलेलं वाटण घालायचं आणि 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। छान मिक्स झाले। आता यामध्ये हळदी पावडर चिमूटभर घालायचं, तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पाणी घालायचं आहे। ही भाजी जास्त पातळ नसावी, मीडियम असावी, जेणेकरून खाताना बरं पडेल, त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त नका करू। इथे 1.5 ग्लास पाणी घातलंय, त्यानंतर चवीपुरते मीठ घालायचं। छान अशी उकळी आलेली आहे। आपण मगाशी बेसन आणि भाजी मिक्स केलेली होती ते घालायचं आहे। एका हाताने टाकायचं आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने फिरवून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। आता एकदम छान मिक्स झाले। 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। इथे आपली भाजी छान शिजली आहे। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा। आपण इथे काढून घेतली एका भांड्यामध्ये। इथे आपली हरभऱ्याच्या वाळलेल्या पानाची गरगटा भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीत एकदा नक्की करून बघा, खायला खूप छान लागते। तर ही भाजी खायची कशासोबत? वाळलेल्या भाकरीसोबत तर एकदम भारी लागते। बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकताय किंवा भातासोबत पण खाऊ शकताय। आजची ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।